अमरावती महानगरपालिकेच्या वतीने वाचन कोपरा उपक्रमाचा शुभारंभ शिक्षण सभापती ॲडव्होकेट प्रीती हर्षल रवणे यांच्या हस्ते। एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आपण वाचन दिन अशी विनंती करते की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकत नाही। नमस्कार। नमस्कार। विद्येची देवता सरस्वती मातेला वंदन करते आणि ज्यांच्यामुळे आपल्याला शिक्षणाचा अधिकार लाभला त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, महर्षी शाहू महाराज यांना दिवार अभिवादन करते। आणि आत्ताच मॅडमने ज्यांचा उल्लेख केला, आपल्या देशाचे आतापर्यंतचे सर्वात लाडके राष्ट्रपती राहिलेले शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मृतींना वंदन करते आणि त्यांचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करत असतो। जसं मॅडमने सांगितलं की वाचाल तर वाचाल, कारण विद्या विनयेन शोभते। आपण खूप सुविचार लिहिलेले वाचत असतो, पण ते सुविचार हे विचार आपल्या अंगात रुजवायचे असतात, पेरायचे असतात। आता मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे मुख्याध्यापक पखाले सर, राणे सर आणि आजचे आपले मुख्य अतिथी निकुंजी राजा यांचं मी स्वागत करते। आणि मला इथे शिक्षण सभापती म्हणून या उपक्रमाची तुमच्या शाळेमध्ये ही मुहूर्तमेढ रोवता आली आणि त्यासाठी सहकार्य सगळ्या शिक्षकांनी केलं, मुख्याध्यापकांनी केलं, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करते। आणि महत्वाचं म्हणजे मुलांशी संवाद साधणं हे या निमित्ताने ही संधी होती, कारण की नाहीतर पुस्तक आपण पाठवू शकलो असतो की यांनी डोनेट केलं, त्यांचं नाव लावा आणि पुस्तकं द्या। पण या निमित्ताने उद्देश असा असतो की शाळेत जाणं, शाळेची पाहणी करणं, मुलांशी संवाद साधणं, त्यांना काय हवंय, कारण आपली व्यवस्था कशी आहे, आम्ही ठरवतोय काय द्यायचंय आणि आम्ही थोपतोय, त्यांची क्षमता किती आहे, किती घ्यायचंय, काय घ्यायचंय। तर मला असं वाटतं नवीन शिक्षण पद्धती तीच असेल की तिथे पहिले तर हे स्वीकारलं पाहिजे की मुलांना त्यांची आवड निवड कळते, त्यांच्या काही आवडीनिवडी असतात, त्यांची काहीतरी मतं असतात आणि एकदा त्यांची मतं असतात हे आपण स्वीकारलं की मग थोपणं बंद होतं। मला असं वाटतं कुठलंही शिक्षण हे जेव्हा टू वे संवादात्मक पद्धतीने असतं तेव्हा ते अधिक सकस असतं। आता इथे कितव्या वर्गाची मुली बसलेले आहेत? 5 to 10 बसलेले आहेत सगळे, म्हणजे सगळे दुपारच्या सत्राची मुलं मुली। आणि मला छान वाटलं, कोविड शाळेप्रमाणे मुलं मुली मिक्स बसलेले आहेत, हे स्वागतार्ह आहे। कारण आपण म्हणतो जेंडर डिस्क्रिमिनेशन हे नंतर शिकवायचं नसतं, ते वाढीपासून तुमच्यामध्ये असलं पाहिजे। जेंडर इक्वेलिटी म्हणजे मुलगा मुलगी समान हे म्हणण्यापेक्षा ती समानता तुमच्या कृतीत असली पाहिजे। त्या भाषणांची गरज पडणार नाही। तर एकदा जोरदार टाळ्या तुमच्या सर्वांसाठी, कारण हे स्वागतार्ह। मुलांची संख्या कमी आहे, शाळेतच कमी आहे, आज कमी काही हरकत नाही, आपण थोडे दाटीवाटीने बसलो असतो ती सगळीच मुलं आली असती, पण हरकत नाही। जी मुलं, जी विद्यार्थी इथे बसले त्यांचं खूप खूप स्वागत। पेशाने वकील आहे आणि वृत्तीने लेखक आहे आणि आता राजकारणात येऊन शिक्षण सभापती म्हणून तुमच्या समक्ष आले, त्यामुळे पहिलं मी हे सांगेन, गर्दीचा भाग व पुढे यायचं असेल तर शिक्षण महत्वाचं आहे। त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही शिकता त्यावेळेला तुम्हाला एक वेगळा आत्मविश्वास असतो, स्वतःचे विचार असतात आणि जेव्हा माणसाला स्वतःचे विचार आहेत तो समाज घडवण्यासाठी नक्कीच आपलं योगदान देऊ शकतो। त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांची जी काही स्वप्न असतील ती पूर्ण व्हावी। मी एवढंच म्हणेन की तुम्ही मोठी स्वप्न बघा, जर स्वप्न बघाल तर ती पुरी करा। त्याच्यामुळे ड्रीम इट अँड डू इट। आणि स्वप्न कधी पडतील
कधी पडतील स्वप्न? पढाई केल्याने स्वप्न पडतात असं काही नाही. जेव्हा तुम्ही खूप काही बघाल, हे खूप काही बघणं कसं असतं, कुठून बघू शकतो आपण? आपल्यापेक्षा वेगळं जर कुठे कुठे बघतो आपण? शाळेत बघतो, अजून कुठे बघतो? सिनेमांमध्ये बघतो, नाटकांमध्ये बघतो. असं का सुपर हिरो? आता स्पायडरमॅन कोणी कोणी पाहिला बघा, तो काय शिकवतो आपल्याला? स्पायडरमॅन काय शिकवतो? एव्हरी पॉवर कम्स विथ रिस्पॉन्सिबिलिटी, है ना? काय टॅगलाईन असते स्पायडरमॅनची? पॉवर कम्स विथ रिस्पॉन्सिबिलिटी. पॉवर आली म्हणून काही करू शकतो का माणूस? नाही. जे योग्य आहे, उदात्त आहे, समाज हिताचं आहे ते करायचं असतं. आपले हे सुपर हिरो आपल्याला शिकवत असतात. तिथून आपल्याला आपली स्वप्न सापडत जातात की मी काय व्हायचंय. हे ना, शाळेत असताना मला शिक्षक व्हायचं होतं, मग शाळेतनं कॉलेजला गेल्यावर प्रोफेसर व्हायचं होतं. प्रोफेसरचं स्वप्न पूर्ण केल्यावर मला वेगळं काही व्हायचं असतं. कारण आपण ज्या वर्तुळात राहतो तिथला जो कोणीतरी मोठा असतो, ज्याला बघून आपल्याला प्रेरणा मिळते, आपल्याला ते व्हायचं असतं. पण शेवटी आपला मार्ग काय असतो? आपल्याला तिथून पुढे पुढे जायचं असतं. शिक्षक किती पिढ्या त्यांच्या हाताखालून जात असतील, ते कायम शिक्षक राहतात, है ना? पण त्यांचे विद्यार्थी डॉक्टर होतात, इंजिनियर होतात, शिक्षक होतात, प्रोफेसर होतात, आर्किटेक्ट होतात आणि त्याच्यात त्यांना आनंद होत असतो. कारण प्रत्येक मूल कसं घेईल ही त्याची त्याची क्षमता आहे. तर अभ्यास तर करायचाच आहे, उत्तम खेळायचंय, नृत्य नाटक याच्यात भाग घ्यायचंय. आणि वाचन, जसं मी तुम्हाला सिनेमाचं उदाहरण दिलं, स्पायडरमॅनचं उदाहरण दिलं, तसंच पुस्तकं तुम्हाला नव्या जगाची ओळख करून देतात. किती लोकांनी आतापर्यंत अग्निपंख वाचलेल्या शिक्षकांसकट? कोणी कोणी वाचलंय? कोणाचं आहे अग्निपंख? करेक्ट. काय सांगतात ते त्याच्यामध्ये? वाचलंच ना? काय सांगतात ते त्याच्यामध्ये? पहिलंच वाक्य काय आहे त्याच्यात? त्याच्यातलं वाक्य असं आहे की स्वप्न बघा, स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा. जोपर्यंत तुम्ही ठरवणारच नाही, तुम्हाला वाटणारच नाही, ऍस्पिरेशन आयुष्यात असणार नाही, तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. मला काहीतरी व्हायचंय असं ठरवलं की मग तो प्रवास सुरू होतो त्या शोधण्याचा. तर पुस्तकं आपल्याला असंख्य कहाण्या सांगतात वेगळ्या लोकांच्या. महात्मा फुले म्हटलेत ना, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना वित्त गेले, वित्ताविना गती गेली आणि सगळं अविद्येने घडलंय. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही वाचता, तुमची नीती म्हणजे काय? विचार. विचार प्रगल्भ होतात. विचार असले की त्याच्यातनं तुम्ही अर्थार्जन करू शकता, पैसे कमवू शकता. खूप गोष्टी, पैसा सगळं काही नाहीये, पण पैसा खूप काही आहे. तुम्हाला उत्तम ज्ञानाचे मार्ग, उत्तम प्रत्येक गोष्ट तुम्हाला उत्तम घेऊ शकता. तुमच्या सुख सुविधांपासून तुमचा अभ्यास, तुमच्यासाठी असणाऱ्या गोष्टी. त्याच्यामुळे आपले विचार मूल्य तर असलेच पाहिजे, पण आपल्या आयुष्यात काय निवडायचं हे पण असलं पाहिजे. पैसा महत्वाचा आहे, पण सगळं काही नाहीये. पैशाच्या आधी काय महत्वाचं आहे? विचार. विचार कुठून येतात? जेव्हा आपण अभ्यास करू, विविध पुस्तकं वाचू. शाळेच्या अभ्यासासोबतच आपलं एकूण व्यक्तिमत्व घडणं. व्यक्तिमत्व काय असतं? साडी असते का? मॅडम कशी दिसते हे व्यक्तिमत्व आहे का? व्यक्तिमत्व जेव्हा मॅडम उभ्या राहतात, कशा बोलतात, किती बोलतात, कशाविषयी बोलतात, कशा वागतात, कोणीच लक्षात ठेवणार नाही की मी काल काय साडी नेसली होती, मी काय कशी दिसत होते, पण मी काय बोलले होते हे 10 वर्षानंतर एखाद्याला लक्षात राहील ना. त्याच्यामुळे विचारांनी आपली वाणी तयार होते, वाणीतनं आपले नाते तयार होतात आणि आपल्या नात्यातनं आपला सभोवताल वाढत जातो, हे ना. आपल्याला कोण काका काकू घरी आलेले आवडतात? घरी पाहुणे येतात, खूप येतात. कोण आवडतं? आधी कोण आवडतं? एखादी मावशी असेल किंवा मावशी आवडते, आजी आजोबा, काका काकी. बोला ना, बोला बोला बोला. तुमच्याशी संवाद साधायला चालेल आहे मॅडम. जे आपल्याशी प्रेमाने बोलतात, आहे की नाही, जवळ बोलवतात, त्यांचं सांगण्यापेक्षा आपलं ऐकून घेतात, आहे की नाही, ते आपले फेवरेट होतात, आहे की नाही. एखादी
एखादी काकू, एखादी मावशी, एखादे काका. त्याच्यामुळे आपलं सांगण्यापेक्षा इतरांचं ऐकणं हे अधिक महत्वाचं असतं. तुमचा एकदा कान तयार झाला ना, काय उत्तम, काय ऐकायचं, कुठली गाणी ऐकायची, कुठला सिनेमा बघायचा, कुठलं नाटक बघायचं, त्याच्यातून तुमचे विचार तयार होत राहतात. त्याच्यामुळे छान वाचायचं, छान ऐकायचं. आता तर तुम्ही अशा जगात आहात की सगळं एका क्लिकवर अवेलेबल आहे ना. स्क्रीन टाइम कमी करा असे सगळे ओरडले तरी तो कमी किती होतो हा प्रश्न आहे. कारण की मुलांना समोर उपयोग नाही, मुलं हे अनुकरण करतात. शाळेचा पालक मोबाईल बघत, शिक्षक मोबाईल बघत असतील, घरात पालक मोबाईल बघत असतील तर मुलं बघणार. मग आपण आता काय करायचं? जर आपण मोबाईल बघतोय तर आपण काय करायचं? मोबाईलवर खूप गोष्टी शिकता येतात, विविध भाषा शिकता येतात, विविध इंटरव्ह्यूज. आता अब्दुल कलामांबद्दल खूप इंटरव्ह्यूज आहेत, त्यांच्या पुस्तकांबद्दलची माहिती आहे. वाचायचा कंटाळा आला तर तुम्ही ऐकू शकता, ऑडिओ बुक्स आहेत. त्याच्यामुळे माध्यम आहे ना, त्याचा माध्यमांचा उपयोग आपला विकास करण्यासाठी करायचा. म्हणजे स्क्रीन टाइम वाढवा मी असं म्हणत नाही, पण जो तुम्ही बघतच असाल अर्धा तास 15 मिनिटं तर किमान हे बघा. शाळेत किती शिक्षक मोबाईल बघतात? नाही बघा खरंच, ती सांगून आणलंय. मॅडम स्क्रोल करतात का अभ्यास दिल्यानंतर? करा तुम्ही. नाही ना? गुड. बघा बरं, एवढे मोठे मॅडम झाल्यावर स्वतःवर कंट्रोल आहे. मग तुमचं असेल की नाही? जरी मोबाईल कमी बघणार ना, आणि बघितलंच तर काय बघा. अरे किती बोर आहात तुम्ही. कसं काय अभ्यासाचं बघू शकतो माणूस मोबाईलवर घरी गेल्यावर? कार्टून बघा. नाही खरंच, खरं उत्तर खरंच. शॉर्ट्स करेक्ट. पण तुम्हाला एक अल्गोरिदम कसा असतो सांगू? मी जर साड्यांच्या रील बघितल्या ना, दिवसभर मला साड्यांचे येत राहतात. मी जर काही रिसर्च बघितलं ना तर मला दिवसभर काहीतरी रिसर्च येत राहतात. आता एक नवीन छान येते, अमरावतीच्या इतिहासाबद्दलचं खूप छोट्या छोट्या रील येतात, मी त्यांची माझ्या स्टेटसला ठेवलं तर मग ते येत राहतं. त्याच्यामुळे आपल्याला काय बघायचं आहे ना, आपल्याला वाटतं अल्गोरिदम ठरवतो, दुसरं ठरवतं नाही. आपल्याला इनिशिएट आपल्याला करावं लागतं. तुम्ही एकदा ते बघा, ऑटोमॅटिक ते तुमच्या समोर येत राहील. आपल्याला वाटतं कोणीतरी देत आहे, खोकते, अजिबात नसतं. आपला तिथे इंटरेस्ट असतो म्हणून आपण तिथे अट्रॅक्ट होतो. तर आपला इंटरेस्ट चांगल्या ठिकाणी डेव्हलप करा, ऑटोमॅटिक तुमच्या पुढे छान गोष्टी येतील. आणि आतापर्यंत सगळ्यात आवडलेलं भारी पुस्तक कोणी वाचलंय बरं? कारण आम्ही पुस्तक इथे डोनेट करायला आलो, म्हणजे आम्ही गृहीतच धरले की तुम्ही वाचता, तुमची गरज आहे. किती लोक वाचतात पुस्तकं? मॅडम वाचतात की नाही? अवांतर वाचता ना? कुठल्या आवडीचं एखादं पुस्तक सांगा आतापर्यंत वाचलेलं. तू सांग बेटा, तुला आतापर्यंत आवडलेलं कुठलंही पुस्तक? तू मयूर आता वाचलं ना आपण, वाचन पुस्तक वाचलं. नारकर्णी सरांचं वाचलंस? आनंद नारकर्णी सरांचं वाचलंस? लिहिलं ना रजिस्टर मध्ये, नाव पण लिहिलं. आनंद नारकर्णी सरांची विज्ञानावरची मराठीतली उत्तम पुस्तकं आहेत आणि पुस्तिका आहेत छोट्या छोट्या, जिज्ञासा. मला असं वाटतं अशी पुस्तकं मुलांसाठी असली पाहिजे. आता जी आम्ही पुस्तकं तुमच्यासाठी आणली आहेत ती अतिशय निवडक आणलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला गांधीजी मिळणार आहे, विवेकानंद मिळणार आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिळणार आहे, सावित्री मिळणार आहे, हिसाब नीती मिळणार आहे, गोष्टी मिळणार आहेत. कारण माणसं जरी मोठी असली तरी गोष्टी छोट्या छोट्या आहेत आणि छोट्या छोट्या गोष्टीतनं माणूस मोठा होतो. सगळा देश जेव्हा कम्युनिकेशनची काही माध्यमं नव्हती, गांधीजींच्या एका नाऱ्यावर असहकार सुरू झालं. काय कम्युनिकेटर असतील ते गुजरातमध्ये, सगळा देश एकवटतो. ती पॉवर असते कम्युनिकेशनची. आता तर आपल्याकडे माध्यम आहेत आणि हे कधी होतं जेव्हा आपण एखादी गोष्ट स्वतः करतो आणि मग कोणाला तरी सांगतो, मग ते ऐकल्या जातं. त्याच्यामुळे माझं शिक्षकांना असं म्हणणं आहे, म्हणजे मला वाटतं जे लोक ट्रेनिंगला असतील त्यांनी हा विषय ऐकला असेल. रोज आपण 20 पानं वाचायचे. 20 पानं वाचायला किती मिनिटं लागतील? 10 ते 15 मिनिटं. शाळेत वर्ग सुरू करायच्या 20 पानं स्वतः
वाचल्यावरच वर्गात जायचं. पहिले 5 मिनिटं कुठलंही लेक्चर असू दे त्या पुस्तकाविषयी होईल, तर त्यांना आवड निर्माण होईल. कारण काय आहे, वाचा म्हणून होणार नाही, त्याच्याबद्दलची आवड निर्माण झाली, गोडी निर्माण झाली की मुलं स्वतः पुस्तक हातात घेतील. आणि आता आम्ही जी पुस्तकं तुम्हाला देणार आहोत, मला महिन्याभराचा वेळ 15 ऑगस्ट पर्यंत, आता दिवस तुमच्यासाठी कमी राहिलेले. तुम्हाला आवडलेले एखाद्या पुस्तकावर तुम्ही एक पॅरेग्राफ लिहून मला पाठवायचं. पत्र मला पाठवणार की नाही? आणि जे उत्तम पत्र असेल ते आपण एक पुस्तिका काढतोय, कालच आमचं ठरलंय, त्याच्यात ते प्रसिद्ध होणार. मुलांची आपण स्मरणिका काढणार आहोत. आणि कारण काय होतं की इव्हेंट करणं हा माझा उद्देश नाहीये, डोनेट करते कार्यक्रम घ्यायचे, त्याचं काहीतरी आउटकम आलं पाहिजे. तर आपण जिथे जिथे आता पुस्तकं डोनेट करतोय तिथल्या मुलांनी स्वतःच्या भाषेत, शिक्षकांनी डिक्टेट करायचं नाही. तुम्हाला आवडलेलं, जसं आवडलं, जितकं कळलं त्याच्याविषयी लिहायचं. लिहिणार ना? किती लोक लिहिणार? आणि मला किती लोक पत्रांनी हे कळवणार? सगळेच. कुठे पाठवणार मग पत्र? कुठे पाठवणार? करेक्ट. तुम्ही तुमच्या सरांकडे द्यायचं, सर माझ्यापर्यंत पोहोचवलं. आणि ज्यांचं उत्तम सगळेच लिहिणार आहे, सगळ्यात भारी त्याला आपण छान त्यांच्या फोटो सकट पुस्तकामध्ये छापणार आहोत. म्हणजे पुस्तक कायमचं राहील की नाही, म्हणजे जेव्हा तुम्ही 10वीत जाल, मोठे व्हाल किंवा अजून काहीतरी काम कराल, तेव्हा कोणीतरी तुमची लिहिलेली पुस्तकं याच लायब्ररीमध्ये वाचतील. मिळालं की नाही स्वप्न की आता मी ह्याचं पुस्तक वाचतेय, नंतर माझं पुस्तक कोणीतरी वाचणार आहे ना? आवडेल ना तुमचं कोणीतरी वाचलेलं? मग लिहायसाठी आधी वाचावं लागतं. तुम्ही वाचा, मग तुम्ही लिहा आणि पुढच्या पिढीसाठी एक मेसेज द्या. करणार ना? चला, तर ज्या गोष्टीसाठी आपण इथे आलोय, आता ते पुस्तकाचं इनॉग्रेशन ठेवूया आणि डिस्ट्रीब्यूट करूया. एकदा जोरदार टाळ्या आपल्या पाहुण्यांसाठी होऊन जाऊ देत की त्यांनी हा पुढाकार घेतलेला आहे. दान तर करणं इतकं सोपं नाहीये. आता जर म्हटलं एखादी गोष्ट करायची तर कॉन्ट्रिब्युशनही कोणी पटकन काढत नाही. ते स्वतःच्या कष्टातल्या गोष्टी त्यांना द्यायच्या आहेत आणि तेही त्यांनी स्वतःहून म्हटलेलं आहे की मी हे करेन. तर मला असं वाटतं ही दातृत्वाची वृत्ती आपण पाहिलं पाहिजे, शिकलं पाहिजे आणि कुठेतरी आपल्यात रुजवली पाहिजे. तर तुम्ही लहान ना, तुम्ही काय दान करू शकता? आणि दुसरं, तुम्ही वाचलेलं कोणाला तरी तुमच्या लहान भावंडांना सांगू शकता, आहे की नाही? मग हे किती ट्रान्सफर होईल की नाही? आणि सृष्टीचा नियम आहे, पृथ्वी कशी फिरते? गोल. प्रत्येक गोष्ट जगात गोल फिरते. जे द्याल ते मिळतं, आहे की नाही? आज तुम्ही यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या, उद्या भविष्यात कधीतरी कोणतरी तुमच्यासाठी नक्की टाळ्या वाजवेल. चला, तुम्ही मला इथे बोलवलं की सुरुवात केली, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. या ना मॅडम. आपण बिरबल वाचलाय ना? हा विज्ञान सांगणार आहे तुम्हाला. आपण बिरबल आहे, पण हा कशाबद्दल बोलणार आहे? सायन्स बद्दल.